पूनम, स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये। आजचा वार आहे बघा बुधवार, आज आहे 2 ऑक्टोबर। तर माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा। आता हार बनवण्यासाठी घेतलेले, घरातले सगळे काम उरकून घेतले, मी पण घर वगैरे पुसून घेतले, भरपूर आज काम होते। स्वयंपाक झाला, काम उरकून घेतलेले आणि आता म्हटलं हार बनवून घेऊ आणि पूजा पण करायची राहिलेली आणि 1 किलो फुलं आणले, हे नीट करून ठेवलेत। रात्रीच फुलं आणले होते, अर्धे फुलं व्यवस्थित असे नीट करून ठेवलेत, आणखी अर्धे फुलं आहेत आणि हे आंब्याचे पानं आणलेले आणि हे सोनं चांदी असं म्हणतात ते। तर ब्लॉग बनवला नव्हता आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये काय रेसिपी करणार आहे ती पण शेअर करते। आता अगोदर हार करून घेते आणि घरामध्ये पूजा करून घेते, दिवाबत्ती पण घरामध्ये लावून घेते आणि आणखी एकदा सगळ्यांना माझ्याकडून तुम्हाला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर इथं मी अगोदर हार बनवण्यासाठी घेतला आहे, घरातलं सगळे कामं उरकून घेतले, घर स्वच्छ करून घेतलं आहे, भांडे घासून मांडणीला लावले, स्वयंपाक पण दुपारचा झाला होता आणि इथं घर वगैरे पुसून भांडे घासून हार बनवण्यासाठी घेतला आहे। तर रात्रीच माझ्या मिस्टरांनी येताना 1 किलो फुलं आणले होते आणि हे आंब्याचे पानं आणि आपट्याचे पानं, त्याला सोनं चांदी पण असं म्हणतात, ते पण आणलं होतं। तर अगोदर तर हार बनवण्यासाठी घेतला होता, तर इथं माझ्या मिस्टरांनी फुलं मला जे चांगले असे होते ते काढून दिले होते, अर्धे थोडेसे खराबच झाले होते। तर हा सुई दोरा पण कच्चा दोरा असल्यामुळं पटकन काही सुई ओवताच येत नव्हती आणि इथं मी आता सुई दोरा पण ओवून घेतला आहे, कारण कच्चा दोरा असल्यामुळं पटकन सुई ओवता येत नव्हती आणि आता इथं छान असे हार पण बनवून घेणार होते। तर इथं हार बनवण्यासाठी घेतले आहे आणि पिवळ्या कलरचे फुलं पण छान वाटतात हार बनवताना वापरले तर, पण पिवळ्या कलरचे फुलं कमी होते इथं। तर हार बनवून घेतले आहेत आणि सगळं माझ्या मिस्टरांनी भरून ठेवलं आहे, जे पानं वगैरे होते जे नाही लागत ते, तर जितके हार पाहिजे होते तितके असे छान बनवून घेतलेले आहेत, गाडींसाठी ते घरासाठी पण आणि बुद्धांच्या मूर्तीसाठी पण असं एक ठेवण्यासाठी पण एक हार इथं छान असं बनवून घेतलेला आहे। हार छान झाले होते बनवून, इथं आंब्याचे पानं टाकून इथं हार बनवून घेतले। तर हे फुलं 100 रुपये किलो असे भेटले होते, रात्रीच मिस्टरांनी आणले होते, रात्रीच हार बनवणार होते पण म्हणलं सकाळीच बनवता येईल उद्याच, त्यासाठी आज इथं हार बनवण्यासाठी घेतले होते। आणि आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पण होती, तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि इथं सगळं हार बनवून घेतले आणि एक सगळ्या पिशवी जे फुलं लागत नाहीत, खराब झालेले फुलं होते ते पण एका पिशवीत भरून घेतले आहेत। तर छान इथं असे हार पण बनवून घेतले होते, आंब्याचं पानं टाकून हार बनवून घेतले। जितकं हे आपट्याचं पान असतं तितकं लागतं तितकंच ठेवलं होतं आणि आंब्याचं पान पण बाकीचं सगळं भरून ठेवलं होतं पिशवीमध्ये। आणि इथं थोडेसे फुलं पण असे ठेवले होते आणि बाकीचे फुलं खराब झालेले एका पिशवीत भरून ठेवले। त्यानंतर इथं मी पूजा करण्यासाठी घेतली होती, अगोदर म्हणलं सगळं स्वच्छ करून घेऊ आणि पूजा पण करून घेऊ, त्यासाठी इथं मी बुद्धमूर्ती आणि हे प्लॅन होते छोटे 2 असे ठेवलेले, हे सगळं इथलं स्वच्छ करण्यासाठी घेतलं आहे। आणि ही मी मिशोवरून साडी घेतली होती, 2 कॉटनची होती, 265 रुपयामध्ये भेटली होती, पण जास्तच फुगत होती। एक दिवस असं पाण्यात तिला ठेवून इस्त्री मारून घालायला पाहिजे होती, जास्तच फुगत होती। तर आज मी नवीन साडी पण घातली होती आणि आता इथं मी पूजा पण करण्यासाठी घेतली होतं। अगोदर तर मी इथं हे जे छोटेसे पॉट होतं ते स्वच्छ करून घेऊ म्हणलं, एक पॉट ह्यातलं काचाचं होतं, 2 होते, एक फुटलं आणि आता इथं एकच आहे आता माझ्याकडं पॉट। तर स्वच्छ धुवून आता म्हणलं एक स्वच्छ करून घेऊ त्यासाठी, आणि घरातले सगळे कामं उरकले होते, अगोदर सगळे कामं वगैरे उरकून घेतले, स्वयंपाक करून घेतला। त्यानंतर इथं आज मी हार वगैरे बनवण्यासाठी घेतले आणि पूजा पण करण्यासाठी घेतली होती। तर हे असा पॉट होता, हे पण स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे, काचाचा आहे आणि झाड पण होते छोटे असे हे पण। त्यानंतर बुद्धांची मूर्ती पण इथं मी सगळी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे, छान अशी प्लेट तिथं अशी धुवून घेतलेली आहे। आणि आज पूजा वगैरे लवकर करून घेऊ म्हणलं, त्यासाठी इथं मी सगळं तर अगोदर स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर इथं पूजा पण करण्यासाठी घेतलेली आहे। बुद्धांची मूर्ती स्वच्छ अशी 2-3 पाण्याने अशी इथं
धुवून घेतलेली. अगोदर झाडं वगैरे धुवून घेतले, त्यानंतर इथं मी बुद्धांची मूर्ती पण क्लीन करून घेतली. आणि त्यानंतर इथं मी हे पण काढून सगळं पुसून घेत असते, पण आज मी असंच एका ओला कपडा घेऊन पुसून घेतला आहे. त्यानंतर बुद्धांची मूर्ती पण ठेवली आणि सगळं ठेवून घेतलं. आणि हे छान असं दिवा लावण्याचं होतं. तर याच्यासोबत एक बॉटल पण होती. अशा 3 बॉटल आहेत. तर ही बॉटल ऑइल होतं याच्यामध्ये आणि हे टाकलं आहे. तर छान असं घरामध्ये वास पण येत होता आणि असं पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणजे छान वाटत होतं घरामध्ये. तर हे पण आज मी दिवा लावून घेतला होता घरामध्ये. आणि हे ऑइल पण टाकलं होतं. त्यानंतर इथं मी घरात दिवा बत्ती असं छान करून घेतलं होतं. बुद्धांची वंदना इथं करून घेतली होती. आणि आता पूजा तर झाली होती माझी करून. घरातले कामं पूजा झाली. ते हार पण बनवून घेतला होता आणि इथं छान अशी बुद्धांची वंदना करून घेतली होती. आणि त्यानंतर दारात पण स्वच्छ करून मला रांगोळी काढायची होती. तर इथं मी दार पुसून घेतलं आहे, झाडून पुसून घेतलं. आणि रांगोळी वगैरे मी कधी असं सण वगैरे काय असला तरच काढत असते, रोज नाही काढत. तर इथं मी रांगोळी पण काढण्यासाठी घेतली होती. तर छोटीच अशी रांगोळी काढणार होते. तर दार वगैरे अगोदर स्वच्छ करून घेतलं आणि छोटीशी इथं रांगोळी पण काढण्यासाठी घेतली आहे. तर त्यानंतर इथं मी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि असं कपाटावरतीच ठेवत असते रांगोळी. एक बास्केट आहे कांदे वगैरे ठेवण्याचं, ते शिल्लकच होतं, त्यामुळे मग ह्याच्यातच ठेवत असते रांगोळी वगैरे काय असेल तर. आणि कलर रांगोळी असं ते इथं रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि थोडीशी आता इथं खीर करणार आहे, शेवाळ्याची खीर करून घेणार होते. तर इथं मी खीर बनवण्यासाठी घेतली आहे. तर खीर बनवण्यासाठी अगोदर इथं मी दूध गरम करणार होते. तर दूध पण इथं गरम करण्यासाठी घेतलं आहे. आणि जास्त नव्हती केली खीर, थोडीच अशी केली होती. आणि आज काय रेसिपी करणार होते ते पण शेअर करणार आहे. तर जास्त मोठा ब्लॉग होत होता, त्यामुळं मी रेसिपीचा व्हिडिओ केला नाही. दुसऱ्या ब्लॉगमध्ये म्हणलं रेसिपीचा व्हिडिओ शेअर करू. तर इथं दूध गरम करण्यासाठी ठेवलं. आणि इथं शेवाळ्या पण जितक्या पाहिजे पॅकेटमधल्याच होत्या. तर हे पण आता घेतलेल्या आहेत, बारीक अशा करून घेतलेल्या आहेत. कढई तापण्यासाठी ठेवली होती. कढई थोडंसं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये थोडेसे काजू बदाम अगोदर त्यातच भाजण्यासाठी टाकले होते. आणि त्यानंतर लगेच मी शेवाळ्या पण त्याच्यातच भाजून घेतल्या होत्या. अशा तुपातच भाजून घेतलेल्या आहेत तर शेवाळ्या पण. तर काजू बदाम टाकले की लगेच शेवाळ्या पण टाकल्या होत्या. म्हणलं थोडंच करणार होते, त्यामुळे एकत्रच टाकून सगळं असं छान असं भाजून घेतलं आहे. गॅस थोडासा बारीक ठेवून इथं शेवाळ्या पण छान अशा भाजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर साखर जितकी पाहिजे तितकी अगोदर टाकून घेतलेली आहे. दूध टाकून साखर टाकली तर चालतं, पण म्हणलं साखर पण इथं मी टाकून घेतली. आणि त्यानंतर इथं मी दूध गरम करून घेतलं तर ते मिक्स करून घेतलं आहे. इकडे चहा पण केला होता, मिस्टर पण घरीच होते तर म्हणलं चहा पण द्यायचा होता त्यांना. तर इथं शेवाळ्याची खीर पण अशी छान झाली होती. आणि पहिलं तर मी बुद्धांच्या ठेवली होती. आणि छान असा आजचा छोटासा ब्लॉग पण मी म्हणलं चला शेअर करू. आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांना पण चहा दिला, मी पण चहा पिला. आणि इथं बुद्धांपुढं पण अशी छान खीर केली होती, ती पण ठेवली. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू. आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.